नंदिनी पुरे कर आता. अशी किती वेळ हात जोडून बसणार आहेस? काय करू गो उत्तमा, काही सुचतच नाहीये. या जयच्या मागे सतत काही ना काही लागलेलं असतं. कोडं सुटत नाहीये. काय रे जय, काय झालं जय? नाही काही नाही. काही नाही कसं? सरांनी बोलवलं ना तुला केबिन मध्ये? दाभोळकरांनी कंप्लेंट केली? तिलोत्तमा मॅडम मी तेच सांगतोय, काही नाही झालं, सगळं नीट आहे. सर काय म्हणाले? काही नाही काका, सरांना माझी बाजू पटली, त्यामुळे माझ्यावर माफी मागायची वेळ नाही. पण मग जय, अरे ते दाभोळकर एवढे चिडले कशाला होते? नंदिनी मॅडम, आपल्या ऑफिसमध्ये किती लोक काम करतात आणि प्रत्येकालाच आपल्या कामाचं टेन्शन असतं, त्यामुळे छोटे छोटे खटके उडतातच ना. मुळात आपलं काम चांगलं होणं सगळ्यात महत्वाचं. मला वाटतं दाभोळकर सरांचंच काहीतरी चुकलं असेल. तसं नाहीये साई. कोण चुकीचं कोण बरोबर याही पेक्षा काम कसं चांगलं होईल यासाठी आपण सगळे, अगदी दाभोळकर सुद्धा प्रयत्न करत असतात. दाभोळकर सर सिनियर आहेत, त्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे. शिवाय आपण पुढची 2 वर्ष त्यांच्या टूर्स अरेंज करणार आहोत. त्यामुळे आपल्याला जेवढं टेन्शन आहे तेवढंच किंवा त्याही पेक्षा जास्त टेन्शन दाभोळकर सरांना असणार. सगळ्या क्लायंटची मर्जी राखा, त्यांच्या सरबराईत काही चूक झाली तर त्यांनाही बरंच नुकसान होत असणार ना. त्यामुळे ते सुद्धा खूप विचार करून कोणताही निर्णय घेतात. आणि ते त्यांच्या जागी योग्य आहेत, मी माझ्या जागी. दाभोळकर सरांनी सरांना आणि औंना जाऊन त्यांची बाजू सांगितली, मी माझी बाजू सांगितली आणि सरांना माझा मुद्दा पटला. आणि दाभोळकर? त्यांनाही पटला. आणि आता सगळे गैरसमज दूर झाले. काय? दाभोळकरांना त्यांची चूक पटली? सॉरी आदिती, पण चला चला, आता संपलं ना सगळं. आता हा विषय इथेच संपवा आणि कामाला लागा. चला. काय आदिती मॅडम, काय झालंय काय आज? मगापासून चेहऱ्यावरती स्माइल आहे,
माझ्याकडे बघतीयस? का वेगळा दिसतोय का मी? तू तर मला नेहमीच वेगळा वाटतोस, नेहमी नव्याने कळतोस. अरे बापरे, मग आता काय नव्याने कळलंय तुला माझ्याबद्दल? जय, मी खूप लकी आहे. हे तुझ्याबद्दल झालं, माझ्याबद्दल काय कळलं? तेच तर, मी लकी आहे कारण तू माझ्या आयुष्यात आहेस. खरंच तू ग्रेट आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. एवढा अभिमान वाटतो वगैरे म्हणण्या इतकं काय झालं? आज पप्पा ऑफिस मध्ये ओव्हर रिॲक्ट झाले. मला खात्री आहे केबिन मध्ये सुद्धा ते तुला खूप बोलले असणार. जमेल तसा आणि शक्य तेवढा अपमान करण्याचा प्रयत्नही केला असणार. बघ आदिती, असं काही जय, मी त्यांना खूप चांगलं ओळखते. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आज. पण तू मात्र बाहेर आल्यानंतर सगळं सावरून घेतलंस. तुझी चूक नसताना सुद्धा तू ती आज सगळ्यांसमोर मान्य केली. हो, मी काही असं ग्रेट केलं नाहीये. अगं आदिती, आमच्यात काही म्हटलं तरी एक नातं आहेच ना. सासरेत ते माझे. आणि असं काही नाही, म्हणजे मी आज जे काही बोललो ते योग्यच होतं. जय, मागच्या वेळेला सुद्धा तू रजनीला माझी माफी मागायला लावलीस. का? कारण ती पप्पांबद्दल बरंच काही बोलली होती म्हणून. पप्पा तुला एवढं सगळं बोलतात, तुझा इतका अपमान करतात, पण तुझ्या मनात पप्पांबद्दल काही नाहीये. त्यांनी तुझा इतका अपमान केला, तुला इतकं घालून पाडून बोलले, तरी सुद्धा तू मात्र. आदिती, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय कारण तू माझी आहेस. त्यामुळे तुझ्या बरोबर येणारे सगळे गुण, अवगुण, आनंद, दुःख, चांगलं, वाईट, फूल, काटे, दगड आणि मिस्टर दाभोळकर सगळंच माझं. एक मिनिट, तू दगड आणि दाभोळकर बोललास. असं झालं का? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. ओघात निघून गेलं ते. असं सॉरी. कसं निघून गेलं? तू असं कसं? अरे तुला बोलताना कसं एक बोललास मिनिट, तू काय असं? चाललंय तुझं? आता काही मिनिटांपूर्वी तुला तुझ्या नवऱ्याचा अभिमान वाटत होता, तू लकी आहेस वगैरे म्हणालीस, आणि आता काय हात उगारतेस नवऱ्यावर? चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? तू चुकीचं बोललास. अगं, नाही झालं. आदिती, जय, आदिती, या अगं मी वाढते. तू दमून येतेस, मी वाढते ना. तुम्ही दमत नाही दिवसभर काम करू. बसा, मी वाढते. सगळेजण एकत्र असले की घर कसं भरल्यासारखं वाटतं नाही? हो ना. केतकर, गणपती गेले, आता नवरात्र येईल, घट बसतील. मी काय म्हणत होतो, आता तरी मला विरारला जायला हवं. अण्णा, गणपती झाले तशी नवरात्र पण होईल आणि मग दिवाळी पण येईल. दिवाळी पण छानपैकी साजरी करू. आणि तुम्हाला वाटत असेल तर आपण विरारला एक राऊंड मारून येऊ. सकाळी जायचं, संध्याकाळी परत.
नाही नाही हो, नको. हे बघा, तुम्ही आग्रह केलात म्हणून इतके दिवस राहिलो की नाही. मग अजूनही आमचा आग्रह आहे असंच समजा. काय रे जय? काका, दिवाळीत आपण घर मस्त रंगवूया. हो, आणि आपण कंदील सुद्धा घरीच करूया. म्हणजे मागच्या वर्षी केला होता ना तसाच. काका, फराळाचं काय करूया? मी आणि काकू करू ना. म्हणजे शकू आहेच मदतीला. हो, बाहेरून आणायला नको काही. नाही, बाहेरचं नकोच. ते बाहेरचे लाडू ना खूप कडक असतात. काका तोडायला काका, तुमच्यासाठी आणि अण्णांसाठी कुर्ते घेऊया आपण, छान एम्ब्रॉयडरीचे. हो हो, आणि काकू तुमच्यासाठी आपण मस्त काठापदराची साडी घेऊया. नको ग, मला काही नको. तुमच्या काकांनाच घ्या. नाही, त्यांच्यासाठी तर घेणारच आहोत. जय, मी काय म्हणते, यावर्षी आपण आऊंसाठी सुद्धा साडी घेऊया. छान गुलाबी रंगाची साडी घेऊया. नाही नाही नाही, नको. आपण लाईट ब्लू कलरची साडी घेऊया, खूप छान दिसेल त्यांना. लाईट ब्लू हा काय रंग आहे का? गुलाबीत छान दिसेल. एक मिनिट, तुला काय कळतंय साडीतलं? पण माझा चॉईस उत्तम आहे आणि हे तुला मान्य करावंच लागेल. हा, एखाद्या वेळेला नकळत तो उत्तम निघतो. नाही नाही, पण गुलाबीत छान दिसेल आऊंसाठी. नाही या, अगं गुलाबी. लाईट ब्लू कलर जास्त छान आहे. कबूला अबोली आवडते. मला कुठला रंग आवडतो? काय वायफळ चर्चा चालली ग? अजून नवरात्री यायची, इथं दिवाळीची चर्चा चालली. आता विषय बदलू नका. बायकोच्या आवडीचा रंग विचारल्यावर चेहऱ्यावरचा रंग उडाला लगेच. आपण या विषयावर नंतर बोलू. अगं, अजून 2 पोळ्या भरायच्यास. काकू, आधीच यात 4 पोळ्या असतात, त्यात अजून 2 नको. अगं, रात्री यायला उशीर होतो ना, म्हणून म्हटलं. अदिती, ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना ग? म्हणजे तुझे बाबा? काय झालं? पप्पांनी जय बद्दल कंप्लेंट केली अविनाश सरांना. मग अविनाश चिडला का? नाही, उलट सरांना जयची बाजू पटली. मग बरंच झालं की. पण काय ग, मग अविनाशला तुझ्याबद्दल सगळं कळलं असेल ना? हो,
पण सरांनी मला काहीच जाणवू दिलं नाही. उलट मीच त्यांच्याशी त्या विषयावर बोलायला गेले तेव्हा ते मला म्हणाले की मला खात्री आहे तुम्ही कधीच चुकीचं वागू शकत नाही. काकू खूप गिल्टी वाटतंय हो. नाही अगं तुला गिल्टी वाटायची काहीच गरज नाहीये. तो विचारच मनातनं काढून टाक तू. हे बघ, एक तर तुम्ही खरं बोलण्याची संधी शोधताय आणि म्हणजे खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही आहात तुम्ही, तर परिस्थिती तुम्हाला खरं बोलू देत नाहीये, हो की नाही? पण येईल अगं, येईल लवकरच तशी संधी येईल. पण तोपर्यंत हे असं टेन्शन घ्यायचं नाही, कळलं? आता हाच बघू. निघा आता, उशीर होतोय ना. हो. हो नाही आपण त्या मीटिंगचं करूया फायनल. ओके या बाय. मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर ही लेडीज स्पेशल टूरची फाईल आहे, तुम्ही मागितली होती. टूरची सगळी व्यवस्था झाली? हो सर. गुड. सर कॉफी. या. मिस दाभोळकरांसाठी आणा कॉफी. नाही सर नको, थँक्यू सो मच. ठीक. मिस दाभोळकर, बाहेर तुम्हाला काही अर्जंट काम आहे? अर्जंट असं नाही. मग मी तुमच्याशी बोलू शकतो? हो सर. तुम्ही उभ्या का? बसा ना. मिस दाभोळकर, मी काही दिवसांसाठी बाहेर चाललोय म्हणून या सगळ्या डिटेल्स मागवल्या, पण तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला कधीही फोन करू शकता. ओके सर. एक विचारायचं होतं, विचारू? हो सर. मिस्टर दाभोळकर हे तुमचे वडील आहेत हे जेव्हा मला अवनीत सांगितलं तेव्हा मलाही आश्चर्याचा धक्का बसला. मिस्टर दाभोळकरांची मुलगी आपल्या कंपनीत काम करते यावर माझा विश्वासच बसेना. मग मी विचार केला, तुमची काम करण्याची पद्धत, तुमची हुशारी, तुमची मेहनत, तुमच्या प्रत्येक गोष्टी पाठीमागचा विचार, आणि लक्षात आलं की करेक्ट आहे, तुम्ही मिस्टर दाभोळकरांची मुलगी आहात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. सर, मी इथे मिस्टर दाभोळकरांची मुलगी म्हणून नाही, तर देव टूर्सची एम्प्लॉई म्हणूनच काम करते. आणि जसं मी पप्पांना ऑब्झर्व करत आले तसंच इथे सुद्धा येऊन मी बऱ्याच गोष्टी शिकले, आऊंकडून, तुमच्याकडून, रादर इथल्या प्रत्येकाकडून. तुमच्या या कॉम्प्लिमेंटसाठी थँक्यू. पण मिस दाभोळकर, सॉरी, मी कधी कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावत नाही, तरी सुद्धा मला असं वाटतं की तुमच्यातला आणि मिस्टर दाभोळकरांमधला हा वाद आता संपवावा. काही झालं तरी सुद्धा ते तुमचे वडील आहे. माझ्यात आणि आऊ मध्ये सुद्धा वाद होतात, पण ते लगेच मिटतात. नाही, मला माहिती आहे तुमच्यात आणि तुमच्या वडिलांमधल्या वादाचं कारण वेगळं आहे, पण ते आता नाही आहे ना. आय मीन, तो मुलगा आता तुमच्या आयुष्यात नाहीये. मग तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना आता बोलायला काय हरकत आहे?
हवं असल्यास मी बोलू का मिस्टर दाभोळकरांशी? नाही नको सर. नाही, मी हे कंपनीचा बॉस म्हणून सांगत नाहीये, तर तुमचा एक मित्र म्हणून सांगतो. तुम्ही मला मित्र समजता ना? नाही, मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही मला मित्र असं म्हटलं होतं. नाही म्हणजे खरंच समजता की? नाही सर. नाही म्हणजे हो हो, तुम्ही मित्रच आहात. मग तुम्ही तुमच्या मित्राला काहीच सांगितलं नाही, सगळं काही एकट्याने सहन करत राहिला. मी तुमच्यावर रागवलंय असं समजू नका. मला इतकंच म्हणायचं की तुम्ही तुमच्या पूर्वायुष्याबद्दल काहीही न सांगण्याची बरीचशी कारणं असू शकतात. नाही, मी ती विचारणार पण नाही. पण इतकंच सांगेन की यापुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कशाही प्रकारची मदत लागली तर तुमचा हा मित्र तुमच्यासाठी सदैव हजर असेल. हो सर, मला खात्री. थँक्यू. मैत्रीमध्ये थँक्यू म्हणायची गरज नाही. सॉरी. सॉरी? तुमची बरीच कामं असेल ना बाहेर. या तुम्ही. येते मी.